तुम्ही हाऊसवाईफ आहात का गृहिणी आहात आणि विचार करत आहात तुमच्याकडे जो फ्री टाइम असतो, जो खाली वेळ असतो, त्याच्यामध्ये काहीतरी ऑनलाईन काम करण्याचा आणि ऑनलाईन काम करून महिन्याला 30,000 ते 40,000 रुपये अर्न करण्याचा, तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीमध्ये समजावून सांगणार आहे की तुम्ही कसं आपल्या पार्ट टाइम मध्ये ऑनलाईन काम करून महिन्याला 30,000 ते 40,000 रुपये अर्न करू शकता. आणि हां, हे जे वर्क मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, हे जे काम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, हे वर्क करण्यासाठी तुम्हाला कुठंच मार्केटमध्ये बाहेर जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या घरी बसून फक्त मोबाईलचा वापर करून हे काम करू शकता आणि मोबाईलच्या मदतीने घरी बसून काम करून महिन्याला 30,000 ते 40,000 रुपये अर्न करू शकता. या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल, म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल, पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती काही व्हिडिओ पाहत असाल, तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण की अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतात. आता मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे की एक्झॅक्टली काय काम करायचं, मोबाईलवरती कोणतं काम करायचं, जे करून तुम्ही आपल्या फ्री टाइममध्ये, आपल्या खाली टाइममध्ये महिन्याला 30,000 ते 40,000 रुपये कमवू शकता. सो बघा, सर्वात आधी जे कॉमन प्रश्न असतात त्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला देऊन देतो. सगळ्यात पहिला प्रश्न हा असतो की मी जास्त एज्युकेटेड नाही आहे, तर मी हे काम करू शकतो का? यस, जर तुम्ही जास्त एज्युकेटेड नसाल, तुमचं 12th कंप्लीट झालं असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल, स्टील तुम्ही हे वर्क करू शकता. दुसरा प्रश्न हा येतो मला की मला जास्त सोशल मीडियाचा वापर करता येत नाही, म्हणजे मी फक्त यूट्यूब आणि व्हॉट्सअपच यूज करते, याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही यूज करता येत नाही. सो नो प्रॉब्लेम, जर तुम्हाला जास्त काही सोशल मीडिया यूज करता येत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. सर्व काही गोष्टी तुम्हाला इथं प्रॉपरली स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं. तिसरा प्रश्न येतो की मला असं व्हिडिओज वगैरे बनवावं लागतील का, मला असं कॉन्टेंट वगैरे बनवावं लागेल का, कारण की मला याच्या आधी असं काहीच एक्सपिरियन्स नाही, मी कधीच असं बनवलं नाही आहे. सो जर तुम्हाला परमिशन नसेल असं कॉन्टेंट वगैरे बनवण्याची आणि तुम्हाला न बनवता, म्हणजे न कॉन्टेंट बनवता, न व्हिडिओज बनवता ऑनलाईन काम करायचं असेल, देन यस, तुम्ही ऑनलाईन काम करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. चौथा प्रश्न आणि मोस्टली कॉमन प्रश्न येत असतो की मी ऑलरेडी जॉब करत आहे आणि मला जॉबच्या सोबत सोबत पार्ट टाइम वर्क करायचं आहे, तर मी हे काम करू शकतो का? यस, जर तुमच्याकडे खाली वेळ राहत असेल तर तुम्ही हे वर्क आपल्या पार्ट टाइम मध्ये करू शकता. पाचवा प्रश्न की मी पहिल्यांदाच असं ऑनलाईन वर्क करत आहे, मला काहीच एक्सपिरियन्स नाही, तर मी हे वर्क करू शकणार का? यस, तुम्ही हे वर्क करू शकणार, कारण की याच्यामध्ये सर्व काही गोष्टी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप, बेसिक्स पासून, झिरो पासून सर्व काही गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातात, तर तुम्ही सुद्धा करू शकता. आता मी एकदम डिटेलमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप समजावून सांगणार आहे की एक्झॅक्टली काम काय करायचं, कसं आणि सुरुवात कसं करायचं आणि तुम्ही कसं अर्न करू शकता. सो बघा, ऑनलाईन वर्क करण्यासाठी तुम्हाला एका प्लॅटफॉर्मचा पार्ट बनावं लागतं, ज्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन वर्क करू शकता आणि ऑनलाईन अर्निंग करू शकता. सो आता प्लॅटफॉर्मचं नाव काय? प्लॅटफॉर्मचं नाव आहे करिअर फिक्स. आता करिअर फिक्स एक्झॅक्टली आहे काय आणि करिअर फिक्सच्या मदतीने तुम्ही कसं वर्क करून अर्न करू शकता हे मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, करिअर फिक्स काय? करिअर फिक्स एक डिजिटल एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे, लाईक अवर स्कूल अँड कॉलेज. आपली जशी शाळा असते, जसं कॉलेज असते, स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला काय शिकवलं जातं? सिलेबस बद्दल शिकवलं जातं, सब्जेक्ट बद्दल शिकवलं जातं. तशाच पद्धतीनं या करिअर फिक्स प्लॅटफॉर्मवरती आपल्याला अशा स्किल्स शिकवल्या जातात ज्याची आज मार्केटमध्ये डिमांड आहे. ज्या स्किल्स शिकून तुम्ही ऑनलाईन अर्निंग करू शकता, अशा डिजिटल स्किल्स तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती शिकवल्या जातात. सो करिअर फिक्स काय? करिअर फिक्स एक डिजिटल एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती आपल्याला स्किल शिकवल्या जातात. करिअर फिक्स मध्ये टोटल 27 स्किल्स, 27 स्किल्स शिकवल्या जातात, जे की 4 पॅकेजेसमध्ये डिवाइड आहेत. कोणते पॅकेजेस? लेगेसी पॅकेज, इन्फिनिटी पॅकेज, प्राईम पॅकेज आणि स्टँडर्ड पॅकेज. या 4 पॅकेजेसमध्ये टोटल 27 स्किल्स डिवाइड आहेत, जे की लेगेसी पॅकेजमध्ये शिकवल्या जातात. आता या प्लॅटफॉर्मचं पार्ट तुम्ही कसं बनवू शकता आणि या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही कोणतं काम करून पैसे कमवू शकता, एक्झॅक्टली वर्क काय करायचं ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. बघा, या प्लॅटफॉर्मचा पार्ट बनवून तुम्ही 2 पद्धतीने अर्न करू शकता. पहिला आहे फ्रीलान्सिंग करून आणि दुसरा आहे अफिलिएट करून. दोन्ही गोष्टी मी आता एक्सप्लेन करून सांगणार आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो फ्रीलान्सिंग बद्दल की एक्झॅक्टली फ्रीलान्सिंग काय आहे आणि फ्रीलान्सिंगच्या मदतीने तुम्ही आपल्या घरी बसून मोबाईलच्या मदतीने कसं अर्न करू शकता. बघा, फ्रीलान्सिंग म्हणजे काय असते की तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या मदतीने, म्हणजे करिअर फिक्सच्या मदतीने कोणती पण एक स्किल शिकत आहात आणि ते स्किल शिकल्यानंतर तुम्ही क्लायंटसाठी काम करत आहात आणि क्लायंट तुम्हाला पैसे पे करत आहे. नाही समजलं का? एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगतो विथ एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे, जसं की तुम्ही करिअर फिक्सच्या मदतीने शिकत आहात व्हिडिओ एडिटिंगची स्किल,
ठीक आहे. तुम्ही करिअर फिटच्या मदतीने शिकत आहात व्हिडिओ एडिटिंगचे स्किल आणि तुम्हाला आता व्हिडिओज एडिट करता येतात. आता तुम्हाला तर माहितच आहे की मार्केटमध्ये किती सारे नवीन कॉन्टेंट क्रिएटर्स वाढत आहेत, नवीन नवीन लोक व्हिडिओज बनवायला सुरुवात करत आहेत. आता असं तर नाही आहे की सर्वांना व्हिडिओज एडिट करता येतात, नाही. सर्वजण व्हिडिओ एडिटर शोधत असतात की जे लोक माझे व्हिडिओज एडिट करून देणार. जसं की मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, समजून घ्या की मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे. मी नवीन नवीनच कॉन्टेंट क्रिएट करायला सुरुवात केलंय. तर आता मला कशाची नीड आहे? एक अशा पर्सनची नीड आहे जो व्हिडिओज एडिट करत असेल, जो माझे व्हिडिओज एडिट करून देणार. तर मी काय करणार, मी शोधणार अशा लोकांना जो व्हिडिओ एडिटर असणार, ज्याला व्हिडिओज एडिट करता येणार. आणि फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला व्हिडिओज एडिट करता येणार, जर व्हिडिओ एडिट करता येत आहे, तर मी काय करणार, मी तुमच्याकडे येणार आणि तुम्हाला म्हणणार की माझा हा एक व्हिडिओ आहे, मला एडिट करून पाहिजे, तुम्ही किती चार्ज करणार? आणि तुम्ही मला म्हणणार की मी एक व्हिडिओ एडिट करण्याचे 500 रुपये चार्ज करतो. तर मी म्हणणार की ठीक आहे, तुम्ही माझा हा व्हिडिओ एडिट करून द्या, तुम्ही मला माझा व्हिडिओ एडिट करून देणार आणि मी तुम्हाला काय करणार, मी तुम्हाला 500 रुपये देणार, जे की तुमची अर्निंग असणार. तर अशा पद्धतीने असते फ्रीलान्सिंग. म्हणजे काय, तर तुम्ही एक स्किल शिकत आहात आणि त्या स्किलच्या बेसिसवरती क्लायंटचं काम करून देतात आणि क्लायंट तुमच्या कामाच्या बेसिसवरती तुम्हाला पैसे पे करताय, जे की तुमची अर्निंग असते. आता जसं की मी तुम्हाला फक्त एक व्हिडिओ एडिटिंगचं एक्झाम्पल दिलं, तशाच पद्धतीने करिअर फिटमध्ये टोटल 27 स्किल्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणती पण स्किल शिकू शकता आणि त्या स्किलच्या बेसिसवरती तुम्ही वर्क करून खूप छान इन्कम जनरेट करू शकता. रिसेंटलीच एक स्वप्नाली नावाची हाऊसवाईफ आहे, ज्यांनी रिसेंटलीच लेगेसी पॅकेज घेऊन सुरुवात केलं होतं आणि त्यांनी मला असं म्हटलं की मला ना स्किल शिकून अर्न करायचंय, मला फ्रीलान्सिंग करायचंय. आणि त्यांनी व्हिडिओ एडिटिंगचं स्किल्स शिकलं. त्यांनी व्हिडिओ एडिटिंगमध्ये एकदम छान प्रोफेशनली सर्व व्हिडिओज एडिट करायला सुरुवात केलं, कारण की त्यांच्याकडे खूप जास्त फ्री टाइम असतो. एक हाऊसवाईफ आहे, त्यांच्याकडे बाकी तर घरचे काम झाल्यानंतर फ्री टाइम असतो, तर त्याच्यामध्येच त्यांनी व्हिडिओ एडिटिंगची स्किल शिकली आणि आता काय करत आहेत, ते फक्त 4 क्लायंटसाठी काम करतात. 4 क्लायंटचे दिवसाचे 4 व्हिडिओज एडिट करून देतात आणि एक व्हिडिओ एडिट करण्याचे किती रुपये चार्ज करतात माहिती आहे तुम्हाला? 700 रुपये चार्ज करतात, कारण की त्यांनी प्रोफेशनली सर्व स्किल शिकल्यात लेगेसी पॅकेजच्या मदतीने. तर आता ते 700 रुपये चार्ज करतात एक व्हिडिओ एडिट करण्याचे आणि दिवसाचे किती व्हिडिओ एडिट करतात? फक्त 4 व्हिडिओ एडिट करतात. आता 700 × 4 करा, किती रुपये होतात? टोटल होतात 2800 रुपये एका दिवसाला अर्न करतायत ते फक्त 4 व्हिडिओज एडिट करून. आता महिन्याचा कॅल्क्युलेट करा, जर दिवसाचं 2800 रुपये असतील तर पूर्ण 30 दिवसाचं म्हणजे पूर्ण महिन्याचं ते किती रुपये अर्न करतायत? ऑलमोस्ट 60 ते 70 हजार रुपये अर्न करतायत फक्त व्हिडिओज एडिट करून. ते सुद्धा घरी बसून आपल्या मोबाईलच्या मदतीने ते व्हिडिओज एडिट करतात आणि ऑलमोस्ट 60 ते 70 हजार रुपये महिन्याला अर्न करतायत. हे पॉवर आहे फ्रीलान्सिंगचा. आता हे तर मी फक्त व्हिडिओ एडिटिंगचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं. तुम्हाला टोटल 27 स्किल मिळत आहेत करिअर फिटमध्ये. तर 27 मधून तुम्ही कोणती पण स्किल शिकू शकता आणि तुमच्या इंटरेस्टनुसार कोणत्या पण स्किलच्या हेल्पने तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर वर्क करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ठीक आहे, आम्ही स्किल तर शिकून, बट स्किल शिकल्यानंतर आमच्याकडे क्लायंट्स कुठून येणार, आम्ही कोणत्या क्लायंटसाठी काम करावं आणि मला काहीच एक्सपिरियन्स नाही याच्याबद्दल, मी फर्स्ट टाइम करत आहे, तर मी करू शकेन का? जर हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आता मी तुम्हाला याचा एक सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून सांगतो की तुम्ही कसं करू शकता. बघा, सुरुवात केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर स्किल तर शिकवल्या जातातच करिअर फिटमध्ये, त्याचबरोबर करिअर फिटमध्ये फ्रीलान्सिंगच्या लाईव्ह ट्रेनिंग सुद्धा होतात, ज्याच्यामध्ये जे फ्रीलान्सिंगमध्ये एक्सपर्ट लोक आहेत, जे की महिन्याचे लाखो रुपये कमवत आहेत फ्रीलान्सिंगच्या मदतीने, त्यांच्या लाईव्ह ट्रेनिंग्स होत असतात, ज्याच्यामध्ये ते पर्सनली तुम्हाला शिकवत असतात की ॲज अ फ्रीलान्सर वर्क कसं करायचं. म्हणजे तुम्ही करिअर फिटमध्ये स्किल शिकत आहात, इथंच तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा मिळत आहे की आता हे स्किल शिकल्यानंतर याच्या मदतीने तुम्ही कसं फ्रीलान्सिंग करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला मॅग्नेट मार्केटिंग बद्दल सुद्धा शिकवलं जातं. आता मॅग्नेट मार्केटिंग काय असते? मॅग्नेट मार्केटिंगमध्ये तुम्हाला हे शिकवलं जाते की तुम्हाला क्लायंट्सकडे जाण्याची किंवा क्लायंट शोधण्याची गरज नाही आहे, तर क्लायंट स्वतःहून तुमच्याकडे कसं येणार हे तुम्हाला शिकवलं जाते. म्हणजे तुम्हाला कुणाकडे जाण्याची गरज नाही, क्लायंट स्वतःहून तुमच्याकडे येणार की बा मला व्हिडिओ एडिट करायचं आहे, मला वेबसाईट डेव्हलप करायचं आहे, मला ॲड्स रन करायचं आहे. तुमचं काम काय असते? तुमचं काम असते आपली सर्व्हिस त्यांना शेअर करणे आणि त्यांचं काम करून देणे आणि त्याच्या बेसिसवरती क्लायंट तुम्हाला पैसे देणार, क्लायंट तुम्हाला अमाऊंट पे करणार, जे की तुमची अर्निंग असते. तर इतकं जास्त इझी आहे फ्रीलान्सिंग करणं. बट हां, फ्रीलान्सिंग करण्यामध्ये काय की तुम्हाला आधी स्किलवरती टाइम द्यावा लागतं, आधी तुम्हाला शिकावं लागतं, कारण की आता तुम्हाला काहीच येत नाही. तर तुमचं मेनली सुरुवात केल्यानंतर फोकस कशावरती असलं पाहिजे? शिकण्यावरती. आधी तुम्हाला स्किल शिकायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंग दिली जाणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकायचं आहे की ॲज अ फ्रीलान्सर वर्क कसं करायचं आणि त्याच्यानंतर ट्राय करायला सुरुवात करायचं आहे, त्याच्यामध्ये तुमची इन्कम सुद्धा स्टार्ट होणार. बाकी तुम्हाला काही पण
प्रॉब्लेम आला फ्रीलान्सिंगमध्ये, काही पण समजलं नाही, तर करिअर फेजचा सपोर्ट टीम सुद्धा असतो, ज्यांना तुम्ही प्रश्न करू शकता, ज्यांना तुम्ही विचारू शकता की मला हे प्रॉब्लेम येत आहे, मला याचं सोल्युशन द्या. तुम्हाला सपोर्ट सुद्धा मिळतो फ्रीलान्सिंग करण्यामध्ये. सो समजलं तुम्हाला की एक्झॅक्टली फ्रीलान्सिंग काय? फ्रीलान्सिंग म्हणजे काय की तुम्हाला इथून स्किल शिकायचं आहे, स्किल शिकून तुम्हाला फ्रीलान्सिंगची ट्रेनिंग मिळणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ॲज अ फ्रीलान्सर वर्क करायला सुरुवात करायचं आहे. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे अफिलिएट वे बद्दल, जे की दुसरं वे आहे इन्कम करण्याचा करिअर फिक्सच्या मदतीने. आणि सिरियसली अफिलिएटच्या मदतीने तुम्ही किती पण अर्न करू शकता, जेवढं तुम्हाला वाटते तेवढं तुम्ही अर्न करू शकता, कारण की अफिलिएटमध्ये लिमिट नसते इन्कम करण्याची. नाही याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यासाठी काम करायचं असते, नाही याच्यामध्ये टार्गेट असते. तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं काम करून तुम्ही तुमच्यानुसार इन्कम करू शकता. आता मी एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे की एक्झॅक्टली अफिलिएट वर्क करतो कसं, आणि अफिलिएट वर्क करून तुम्ही कशा पद्धतीने अर्निंग करू शकता. बघा, अफिलिएट म्हणजे काय, तर तुम्ही दुसऱ्याच्या प्रोडक्टला प्रमोट करत आहात. ठीक आहे, अफिलिएट म्हणजे काय, तर तुम्ही दुसऱ्याच्या प्रोडक्टला प्रमोट करत आहात, आणि प्रमोट केल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला मिळत आहे कमिशन, जे की असते अफिलिएट. नाही समजलं का? या मी तुम्हाला एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने समजावून सांगतो. बघा, तुम्ही सुरुवात करत आहात, सुरुवात केल्यानंतर करिअर फेजमध्ये तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग मिळते 10 दिवसाची. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शिकवलं जातं की एक्झॅक्टली अफिलिएट वर्क करायचं कसं, आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करत आहात. आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या इंडियामध्ये ना, आपल्या पूर्ण इंडिया सोडा आपल्या महाराष्ट्रामध्येच अशा खूप साऱ्या हाऊसवाईफ आहेत, असे खूप सारे स्टुडंट आहेत, असे खूप सारे लोक आहेत ज्यांना ऑनलाईन वर्क करायचं आहे, ज्यांना ऑनलाईन बिझनेस करायचं आहे, ज्यांना डिजिटल स्किल्स शिकायचं, ज्यांना घरी बसून काम करायचं, ज्यांना ऑनलाईन पैसे कमवायचे आहे. असे खूप सारे इंटरेस्टेड पीपल आहेत ज्यांना करिअर फिक्सचा पार्ट बनायचं आहे. तर तुम्हाला ना सुरुवात केल्यानंतर, म्हणजे तुम्ही सुरुवात करत आहात वर्क, आणि सुरुवात केल्यानंतर तुम्हाला अफिलिएटमध्ये सुद्धा मॅग्नेट मार्केटिंगबद्दल शिकवलं जाते. जे मॅग्नेट मार्केटिंग तुम्हाला फ्रीलान्सिंगमध्ये शिकवलं गेलं होतं ना, सेम मॅग्नेट मार्केटिंग तुम्हाला अफिलिएटमध्ये सुद्धा शिकवलं जाते, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे शिकवलं जाते की तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज नाही, तर जे इंटरेस्टेड पीपल असतात ते स्वतःहून तुमच्याकडे येतात, स्वतःहून तुमच्या व्हॉट्सअपवरती मेसेज करतात की मला ऑनलाईन वर्क करायचंय, मला स्किल शिकायचे आहेत, मला करिअर फेजबद्दल माहिती हवी आहे. तुमचं काम काय असते? तुमचं काम फक्त एवढंच असते की त्यांच्यासोबत करिअर फिक्सबद्दल किंवा करिअर फिक्सचा जे वेबिनार होत असतो त्याच्याबद्दल माहिती शेअर करणे. तुमचं काम फक्त एवढंच असते. सिंपलचे कॅल्क्युलेशनने समजावून सांगू मी तुम्हाला. बघा, सुरुवात केल्यानंतर तुम्हाला मॅग्नेट मार्केटिंग बद्दल शिकवलं जात आहे, ज्याच्या हेल्पने तुमच्या व्हॉट्सअपवरती दिवसाला 20 ते 30 लोक मॅसेज करत आहेत. तुमचं काम काय असते? तुमचं काम असते त्यांच्यासोबत वेबिनार बद्दल माहिती शेअर करणे. करिअर फिक्स मध्ये संध्याकाळी 7 वाजता एक लाईव्ह वेबिनार होत असतो, ज्याच्यामध्ये करिअर फिक्स बद्दल माहिती दिली जाते. करिअर फिक्स मध्ये वर्क कसं करायचं, करिअर फिक्स मध्ये पॅकेजेस कोणते कोणते आहेत याच्याबद्दल माहिती दिली जाते. तर तुमचं काम काय असते? तुमच्या व्हॉट्सअपवरती जे इंटरेस्टेड पीपल मॅसेज करतायत त्यांच्यासोबत वेबिनार बद्दल माहिती शेअर करणे. तुम्ही त्यांच्यासोबत वेबिनार बद्दल माहिती शेअर करतात, आणि माहिती शेअर केल्यानंतर ते लोक वेबिनार अटेंड करतायत. आता मला सांगा, दिवसाचे 30 लोक, तर महिन्याचे किती झाले? महिन्याचे झाले 900 लोक. म्हणजे 900 लोकांना तुम्ही वेबिनारमध्ये बसवत आहात पूर्ण महिन्याभरामध्ये. आता तुम्हाला किती वाटते 900 लोकांमधून किती लोक तुमच्यासोबत पॅकेज घेऊन सुरुवात करणार? 10 लोक, 20 लोक, 30 लोक? चला आपण एकदम नॉर्मल पकडूया. फक्त 10 लोक जरी तुमच्यासोबत पॅकेज घेऊन सुरुवात करतात ना, तरी तुमची इन्कम किती होते माहिती आहे तुम्हाला? या मी तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशनने समजावून सांगतो. बघा, जर तुमच्यासोबत कोणी लेगेसी पॅकेज घेऊन सुरुवात करताय ना, तर तुम्हाला त्याचा कमिशन मिळतो 14,500 रुपयाचा. एका प्रमोशनची गोष्ट करताय मी, एका प्रमोशनवरती तुम्हाला लेगेसी पॅकेजचं कमिशन मिळतो 14,500 रुपयाचा. जर तुमच्याकडून इन्फिनिटी पॅकेज जो आहे करिअर फेजचा, तो इन्फिनिटी पॅकेज जर तुमच्याकडून प्रमोट होत आहे, जर तुमच्यासोबत कोणी इन्फिनिटी पॅकेज घेऊन सुरुवात करताय, तर त्याच्यावरती तुम्हाला कमिशन मिळतो डायरेक्ट 10,000 रुपयाचा एका प्रमोशनवरती. जर तुमच्यासोबत कोणी प्राईम पॅकेज घेऊन सुरुवात करताय, तर त्याच्यावरती तुम्हाला कमिशन मिळतो 7,000 रुपयाचा. आणि जर तुमच्यासोबत कोणी स्टँडर्ड पॅकेज घेऊन सुरुवात करताय, तर त्याच्यावरती तुम्हाला कमिशन मिळतो 3,350 रुपयाचा. आता जसं की आपला कॅल्क्युलेशन चालू होता, लाईक आपण विचार केला होता की दिवसाला जर आपल्या व्हॉट्सअपवरती 30 लीड येत आहेत, तर महिन्याला 300 झाले, आणि 300 लोकांना जर आपण वेबिनारमध्ये बसवत आहोत, तर त्याच्यामधून किती लोक क्लोज होणार, किती लोक तुमच्यासोबत पॅकेज घेऊन सुरुवात करणार. आता जर आपण नॉर्मल एकदम सर्वात लहान म्हणजे 900 लोकांमधून फक्त 10 लोक जरी इतकं गंधारा शोध
तर नसते, 900 लोकांमधून आरामात 50-60 लोक सुरुवात करतात. बट स्टील एक नॉर्मल कॅल्क्युलेशन जरी आपण घेतला, फक्त 10चा कॅल्क्युलेशन म्हणजे 900 लोकांमध्ये तुमच्यासोबत फक्त 10 जरी लोक सुरुवात करणार तरी त्याचं कॅल्क्युलेशन किती होते या मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, जर तुमच्यासोबत 10 लोक स्टँडर्ड पॅकेज घेऊन सुरुवात करत आहेत तर त्याची इन्कम किती होते, 10 × 3,350 रुपये, 30,000 पेक्षा जास्त तुम्ही अमाऊंट अर्न करता फक्त स्टँडर्ड पॅकेजच्या हेल्पने. जर तुमच्यासोबत तेच 10 लोक कोणत्या पॅकेजने सुरुवात करतात, प्राईम पॅकेजने सुरुवात करतात, तर तुमची इन्कम किती होणार, 70,000 रुपये. जर तेच 10 लोक तुमच्यासोबत इन्फिनिटी पॅकेज घेऊन सुरुवात करतात तर तुमची इन्कम किती होणार, 1,00,000 पेक्षा जास्त. आणि जर तेच 10 लोक तुमच्यासोबत लेगेसी पॅकेज घेऊन सुरुवात करतात तर तुमची इन्कम किती होणार, ऑलमोस्ट 1,50,000 रुपये, 1,40,000 पेक्षा जास्त. हा आहे इन्कम पोटेन्शियल अफिलिएट वर्कचा. त्यामुळे खूप सारे लोक अफिलिएट वर्क करतात कारण की याच्यामध्ये खूप टाइममध्ये आपण खूप छान इन्कम जनरेट करायला सुरुवात करतो. त्यामुळे मोस्ट लोक अफिलिएट वर्क करत असतात. इतकं जास्त इन्कम पोटेन्शियल आहे अफिलिएट वर्कमध्ये. आणि हे तर मी तुम्हाला फक्त 10चा कॅल्क्युलेशन करून सांगितलं की 10 लोक जर या पॅकेजने सुरुवात करणार तर याचा इन्कम पोटेन्शियल इतकं जास्त होत असतो. आणि तुम्ही स्वतः विचार करा की जर 20 लोक सुरुवात करणार, तुम्ही स्वतः विचार करा की 30 लोक सुरुवात करणार तर काय होणार, किती जास्त तुम्ही इन्कम करणार. आणि ऑलरेडी मी वर्किंग प्रोसेस सुद्धा तुम्हाला शेअर केलंय की तुमच्या व्हॉट्सअपवरती 20 ते 30 लोक येणार, तुम्हाला मॅग्नेट मार्केटिंग बद्दल शिकवलं जाणार, तुम्हाला त्याच्यानुसार काम करायचंय. तुमच्या व्हॉट्सअपवरती दिवसाला 20 ते 30 लोक येणार, त्यांच्यासोबत तुम्हाला कामाबद्दल माहिती सुद्धा शेअर करण्याची गरज नाही, त्यांना कन्व्हिन्स करण्याची सुद्धा गरज नाही. तुम्हाला सिम्पली वेबिनारचा लिंक शेअर करायचं आहे, वेबिनारबद्दल माहिती शेअर करायचं आहे. ते लोक वेबिनार अटेंड करणार, वेबिनारमध्ये करिअर फिटच्या साईडनेच त्यांना वर्कबद्दल एक्सप्लेन करून सांगितलं जाणार, करिअर फिटच्या साईडनेच त्यांना माहिती मिळणार. आणि त्या लोकांमध्ये जे पण इंटरेस्टेड लोक असणार ते तुमच्यासोबत येऊन सुरुवात करणार आणि तुमच्यासोबत सुरुवात केल्यानंतर तुम्हाला त्याचं कमिशन मिळणार जे की तुमची अर्निंग असणार. म्हणजे तुम्ही काम करत आहात 30% आणि तुम्हाला कमिशन किती मिळतंय, 70%. आता मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये पण हा डाऊट तर नक्कीच आला असेल की मला काहीच एक्सपिरियन्स नाही, मी याच्या आधी असं काही वर्क वगैरे ऑनलाईन वर्क केलं नाहीये, तर मी हे वर्क करू शकेन का. तर बघा, सुरुवात केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला 10 दिवसाची ट्रेनिंग दिली जाते ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं जाते की कशा पद्धतीने वर्क करायचंय. बघा, जर तुम्हाला शिकवल्या जात आहे, तुम्हाला प्रॉपर मराठीमध्ये गायडन्स मिळत आहे, मराठीमध्ये ट्रेनिंग मिळत आहे, त्याच्यानंतर पण करू नाही शकणार का, 100% करू शकणार. सुरुवात केल्यानंतर तुम्हाला फक्त एकच काम करायचंय, प्रॉपर ट्रेनिंग अटेंड करणे आणि ट्रेनिंगमध्ये जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं जाते तशा पद्धतीने वर्क करायला सुरुवात करणे. त्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा रिझल्ट यायला सुरुवात होणार. ओके, सो आय होप की तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील की एक्झॅक्टली वर्क काय करायचं कसं आणि पैसा कसं येणार. तुम्हाला फ्रीलान्सिंग पण क्लिअर झालं असेल की फ्रीलान्सिंग एक्झॅक्टली कसं करायचं आणि तुम्हाला अफिलिएट पण क्लिअर झालं असेल की अफिलिएटच्या मदतीने तुम्ही कसं अर्न करू शकणार आहे आणि कसं करायचं. आता मोस्ट इम्पॉर्टंट की सुरुवात कसं करायचं. आम्हाला सर्व काही क्लिअर तर झालं की वर्क काय आहे, करायचं कसं, पैसा कसं येणार, बट आता सुरुवात कसं करायचं आणि हे जे करिअर फिक्स प्लॅटफॉर्म आहे याचा पार्ट कसं बनायचं. तर या मी तुम्हाला समजावून सांगतो की तुम्ही करिअर फिक्सचा पार्ट कसं बनवू शकता. बघा, करिअर फिक्सचा पार्ट बनण्यासाठी तुम्हाला कोणता पण एक पॅकेज घेऊन सुरुवात करायचं असतं. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं 4 पॅकेजेस बद्दल. कोणते होते ते पॅकेज, लेगेसी पॅकेज, इन्फिनिटी पॅकेज, प्राईम पॅकेज आणि स्टँडर्ड पॅकेज. यामधून कोणता पण एक पॅकेज घेऊन तुम्हाला सुरुवात करायचं असतं. आता मी तुम्हाला पॅकेजेस एक्सप्लेन करून सांगतो की तुमच्यासाठी कोणता पॅकेज बेस्ट आहे आणि तुम्हाला कोणत्या पॅकेजनं सुरुवात करायला पाहिजे. बघा, जसे की तुम्हाला माहिती आहे की करिअर फिक्समध्ये 4 पॅकेजेस आहेत, लेगेसी पॅकेज, इन्फिनिटी पॅकेज, प्राईम पॅकेज आणि स्टँडर्ड पॅकेज. हे करिअर फिक्सचे 4 पॅकेज आहेत आणि यामधून कोणता पण एक पॅकेज घेऊन तुम्हाला सुरुवात करायचं आहे. सगळ्यात पहिला पॅकेज जो की आहे लेगेसी पॅकेज. बघा, जेव्हा तुम्ही लेगेसी पॅकेज घेऊन सुरुवात करताना लेगेसी पॅकेजमध्ये तुम्हाला 27 स्किल म्हणजे करिअर फिक्समध्ये जितक्या आता स्किल्स अवेलेबल आहेत सर्व स्किलचा ॲसेस मिळतो. त्याचबरोबर करिअर फिक्समध्ये आता काही नवीन स्किल सुद्धा लॉन्च होणार आहेत, तर त्या स्किलचा सुद्धा ॲसेस तुम्हाला याच पॅकेजमध्ये मिळतो, ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे नवीन स्किल्स ज्या लॉन्च होतात त्या लेगेसी पॅकेजमध्येच मिळतात, तर त्याचा सुद्धा ॲसेस तुम्हाला मिळतो जेव्हा तुम्ही लेगेसी पॅकेज घेऊन सुरुवात करता. त्याचबरोबर लेगेसी पॅकेजमध्ये तुम्हाला पर्सनल मॅनेजर सपोर्ट मिळतो. म्हणजे काय, तर करिअर फिटच्या साईडने एक पर्सनल मॅनेजर तुम्हाला असाइन केलं जातं. एक असा पर्सन ज्याला या इंडस्ट्रीचा, ज्याला या कामाचा लास्ट 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो पर्सन तुम्हाला पर्सनली गाईड करत असतो तेव्हा जेव्हा तुम्ही लेगेसी पॅकेज घेऊन सुरुवात करता. सो लेगेसी पॅकेजमध्ये तुम्हाला मॅनेजर सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला माझी पर्सनल मेंटॉरशिप, म्हणजे मला सुद्धा या इंडस्ट्रीचा लास्ट 3 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आतापर्यंत खूप साऱ्या लोकांना गाईड केलंय. सो हा जो माझा एक्सपिरियन्स आहे ना लास्ट 3 ते 4 वर्षाचा,
तो मी शेअर करत असतो माझ्या पर्सनल मेंटॉरशिपमध्ये. माझी पर्सनल मेंटॉरशिप म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मराठीमध्ये मी गाईड करत असतो, मराठीमध्ये शिकवत असतो की तुम्ही कशा पद्धतीने वर्क करून खूप छान इन्कम जनरेट करू शकता. तर हे जे माझी पर्सनल मेंटॉरशिप आहे ना, याची प्राइस असते 10,000 रुपये. पण जेव्हा तुम्ही लेगेसी पॅकेज घेऊन सुरुवात करता तर त्याच्यावरती तुम्हाला माझी जी पर्सनल मेंटॉरशिप आहे ती तुम्हाला एकदम फ्री ऑफ कॉस्ट मिळत असते. त्याचबरोबर जे लेगेसी पॅकेज आहे ना, लेगेसी पॅकेजचा इन्कम पोटेन्शियल सुद्धा बाकी पॅकेजच्या कंपॅरिझनमध्ये खूप जास्त आहे. म्हणजे लेगेसी पॅकेज घेऊन तुम्ही महिन्याला 70 ते 80,000 रुपये अर्न करू शकता ॲज अ बिगिनर. आणि याचबरोबर बाकी जे पॅकेजेस आहेत लाईक इन्फिनिटी पॅकेज, प्राईम पॅकेज आणि स्टँडर्ड पॅकेज, हे तिन्ही पॅकेज तुम्हाला लेगेसी पॅकेजमध्ये एकदम फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. त्यासाठी तुम्हाला पे करण्याची बिलकुल गरज नाही आहे. आता लेगेसी पॅकेजची प्राइस किती आहे आणि तुम्हाला किती अमाऊंट पे करायचं आहे लेगेसी पॅकेजनं सुरुवात करण्यासाठी. बघा, लेगेसी पॅकेजची ॲक्च्युअल प्राइस आहे वेबसाईटवरती, म्हणजे जर तुम्ही वेबसाईटवरतून जाऊन परचेस कराल तर लेगेसी पॅकेजची प्राइस आहे 42,000 रुपीज, 42,000 रुपये. बट याच्यावरती तुम्हाला ऑफर मिळतो तेव्हा जेव्हा तुम्ही माझा कुपन अप्लाय करता. म्हणजे माझा कुपन मिळाल्यानंतर तुम्हाला या पॅकेजवरती स्ट्रेट 50% डिस्काउंट मिळतो, 50% डिस्काउंट मिळतो. आणि माझा कुपन अप्लाय केल्यानंतर लेगेसी पॅकेज तुम्हाला मिळतो फक्त 21,000 रुपयाला. येस, यू हर्ड इट राईट, फक्त 21,000 रुपयाला मिळतो लेगेसी पॅकेज माझ्या कुपन नंतर. आता दुसरा पॅकेज म्हणजे जर तुम्ही अफोर्ड नसाल करू शकत लेगेसी पॅकेज तर तुमच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे जो की आहे इन्फिनिटी पॅकेज. इन्फिनिटी पॅकेजमध्ये 24 स्किल्स मिळतात, 24 स्किल्स मिळतात. या पॅकेजमध्ये सुद्धा तुम्हाला मॅनेजर सपोर्ट मिळतो आणि माझी पर्सनल मेंटॉरशिप मिळते. आणि या पॅकेजच्या मदतीने ॲज अ बिगिनर तुम्ही महिन्याला 50,000 ते 60,000 रुपये अर्न करू शकता. आणि या पॅकेजची प्राइस आहे वेबसाईटवरती 30,000 रुपये, बट माझ्या कुपन नंतर हा पॅकेज तुम्हाला मिळतो फक्त 15,000 रुपयाला. जर तुम्ही इन्फिनिटी पॅकेज सुद्धा एफर्ट नसेल करू शकत तर मग तुमच्यासाठी तिसरा सुद्धा ऑप्शन आहे जो की आहे प्राईम पॅकेजचा. प्राईम पॅकेजमध्ये तुम्हाला 21 स्किल्स मिळतात. या पॅकेजमध्ये सुद्धा तुम्हाला मॅनेजर सपोर्ट मिळतो, माझी पर्सनल मेंटॉरशिप फ्री मिळते. त्याचबरोबर या पॅकेजचा इन्कम पोटेन्शियल आहे 30,000 ते 40,000 रुपये मंथली ॲज अ बिगिनर. आणि या पॅकेजची वेबसाईट प्राइस आहे 20,000 रुपये, बट माझ्या कुपन नंतर हा पॅकेज तुम्हाला मिळतो फक्त 10,000 रुपयाला. आता जर तुम्ही हा पण पॅकेज अफोर्ड नसेल करू शकत, म्हणजे प्राईम पॅकेज सुद्धा अफोर्ड नसेल करू शकत, तर तुमच्यासाठी चौथा ऑप्शन आणि सर्वात लास्ट ऑप्शन आहे जो की आहे स्टँडर्ड पॅकेजचा. स्टँडर्ड पॅकेज घेऊन सुरुवात करण्यासाठी मी तुम्हाला बिलकुल सजेस्ट करणार नाही, बट मी याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन देतो आणि सांगतो की का तुम्ही स्टँडर्ड पॅकेजनं सुरुवात करू नका. बघा, स्टँडर्ड पॅकेजनं सुरुवात केल्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट जे की मॅनेजर सपोर्ट आहे ती तुम्हाला मिळत नसते. या पॅकेजमध्ये फक्त 11 स्किल्स मिळतात. त्याचबरोबर जे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे माझी पर्सनल मेंटॉरशिप, माझी मराठी मेंटॉरशिप, ते तुम्हाला स्टँडर्ड पॅकेजवरती मिळत नसते. या पॅकेजमध्ये 11 स्किल्स मिळतात आणि या पॅकेजच्या मदतीने तुम्ही महिन्याला 20,000 ते 25,000 रुपये अर्न करू शकता ॲज अ बिगिनर. या पॅकेजची वेबसाईट प्राइस आहे 10,000 रुपये, पण माझ्या कुपन नंतर 50% डिस्काउंट मिळेल तुम्हाला आणि हा पॅकेज तुम्हाला मिळेल फक्त 5,000 रुपयाला. होऊ शकतं की तुमच्या मनामध्ये काही प्रश्न आले असतील, जसे की सगळ्यात पहिला प्रश्न आला असेल तुमच्या मनामध्ये की हे जे अमाऊंट तुम्ही सांगितलं हे तुम्हाला वारंवार पे करावं लागेल का? तर नाही, हे अमाऊंट तुम्हाला वारंवार पे करण्याची गरज नाही, तुम्हाला महिन्याला, वर्षाला पे करण्याची गरज नाही. तर तुम्हाला फक्त एकदाच हा पॅकेज घेऊन सुरुवात करायचं आहे. त्याच्यानंतर त्या पॅकेजमध्ये अवेलेबल असणाऱ्या स्किल्स, त्या पॅकेजमध्ये जे अवेलेबल असणारे बेनिफिट्स आणि सर्व गोष्टीचा ॲसेस तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळत असतो. 1-2 महिन्यासाठी नाही, तर लाईफ टाईमसाठी मिळत असतो. सो आय होप की तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील की एक्झॅक्टली काम काय, करायचं कसं आणि आता सुरुवात कसं करायचं, सर्व काही मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं. बघा, हे जे प्लॅटफॉर्म आहे ना, हे एकदम गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे, लीगल प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मचा लास्ट मी 1 वर्षापासून पार्ट आहे आणि लास्ट 1 वर्षामध्ये ऑलमोस्ट 15 लाखपेक्षा जास्त अमाऊंट अर्न केलं आहे. आणि मीच नाही तर माझ्यासोबत खूप सारे स्टुडंट, खूप सारे हाऊसवाईफ आज खूप छान इन्कम जनरेट करत आहेत. बघा, आता सुरुवात कसं करायचं हे तर तुम्हाला माहीत झालं की या 4 पॅकेजमधून कोणता पण एक पॅकेज घेऊन तुम्हाला सुरुवात करायचं आहे. त्याच्यानंतर काय होणार, त्याच्यानंतर तुमचं प्रॉपर रजिस्ट्रेशन होणार. रजिस्ट्रेशन केल्यानंतर करिअरफेसमध्ये तुमची ID क्रिएट होणार, ज्याचा पर्सनल युजर नेम आणि पासवर्ड असणार, जे की तुम्हाला करिअरफेसच्या ॲपवरती जाऊन लॉग इन करायचं असते. त्याच्यानंतर ज्या पॅकेजनं तुम्ही सुरुवात करत आहात त्या पॅकेजमध्ये अवेलेबल असणाऱ्या सर्व स्किल्सचा तुम्हाला ॲसेस मिळणार आणि तुमची सेम डे पासून प्रॉपर 10 दिवसाची ट्रेनिंग स्टार्ट होणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं जाणार की कशा पद्धतीनं वर्क करायचं. जर तुम्ही प्राईम, इन्फिनिटी किंवा लेगेसी याच्यामधून कोणत्या पण एका पॅकेजनं सुरुवात करता तर तुम्हाला प्रॉपर मॅनेजर सपोर्ट आणि माझी पर्सनल मेंटॉरशिप मिळणार, ज्याच्यामध्ये मी
तुम्हाला पर्सनली गाईड करणार की तुम्ही कशा पद्धतीने वर्क करू शकता. बाकी माझं सपोर्ट आणि गायडन्स तर राहणारच. आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील ना, तर तुम्ही माझे बाकी व्हिडिओज पण पाहू शकता, ज्याच्यामध्ये मी तुमचे ऑलमोस्ट सर्व डाऊट्स क्लिअर केलेत. माझं चॅनल ओपन करून तुम्ही बाकी व्हिडिओज पाहू शकता. आणि जर तुम्हाला माझ्यासोबत पर्सनली कॉलवरती डिस्कस करायचं असेल, पर्सनली कॉलवरती डाऊट्स क्लिअर करायचे असतील, तर माझं डिस्क्रिप्शनमध्ये आणि चॅट बॉक्समध्ये माझा नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही मला कॉल मेसेज करून आपले डाऊट्स क्लिअर करू शकता. आता सुरुवात कसं करायचं, म्हणजे पॅकेज घेऊन सुरुवात करायचं आहे, बट रजिस्ट्रेशन कसं करायचं हे मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओचा लिंक आहे, ज्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये मी समजावून सांगितलंय की रजिस्ट्रेशन कसं करायचं. म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन करियर अफेअर्सच्या वेबसाईटवरती जाऊन स्वतः पॅकेज घेऊन सुरुवात करू शकता. खूप जास्त इझी आहे. तुम्हाला जाऊन तो व्हिडिओ पाहायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगितलंय की कसं रजिस्ट्रेशन करायचं. जाऊन तो व्हिडिओ पहा आणि तशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्क्रीनशॉट काढून, जो डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, चॅट बॉक्समध्ये माझा नंबर आहे, त्याच्यावरती सिम्पली स्क्रीनशॉट पाठवा की मी रजिस्ट्रेशन केलंय. त्याच्यानंतर मी समोरची माहिती तुमच्यासोबत शेअर करतो. बाकी मी आहेच तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आणि गाईड करण्यासाठी. ओके, टेक केअर.